वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। आपल्याला निवेदन द्यायला आलो। या निवेदनाचा आमचा मुख्य विषय की 25 जानेवारीपासून महाराष्ट्र शासनानं एसटी महामंडळानं जी प्रस्तावित दरवाढ लागू केली आणि प्रस्तावित दरवाढ करण्याचा शासन निर्णय केला, तर त्याच्या संदर्भात ही दरवाढ तातडीनं रद्द करावी, याचा बोजा हा सगळ्या सर्वसामान्य माणसावर, सर्वसामान्य प्रवाशांच्यावर पडायला। कुठला टाटा बिर्लाचा वारसदार एसटी प्रवास करत नाही। एसटी प्रवासातनं रोज 55 लाख लोक एसटी प्रवास करतात आणि त्यामुळं हा सगळा बोजा जो आहे, आता कोल्हापूर ते इचलकरंजी किंवा इचलकरंजी ते कोल्हापूर घेतलं तरी अंतर हे 6 रुपये दरवाढ त्याच्यामध्ये होणार आहे। 40 रुपयाचं 46 रुपये होणार आहे। आपण इचलकरंजी कोल्हापूर ते मुंबईचं अंतर घेतलं तर त्याच्यामध्ये 100 रुपयाची वाढ होणार। ही 100 रुपयाची वाढ ही आता सर्वसामान्य माणसाचा खिसा कापणार आहे। मुळात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं। लोकांच्या हाताला काम नाही, महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे। त्यामुळं असलेल्या उत्पन्नामध्ये आपलं जीवनमान कशा पद्धतीनं जगायचा हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यासमोर असताना आपण ही दरवाढ लागू करून त्याला आणखीन खाईत लोटण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि एसटी महामंडळानं केलं। एसटी महामंडळाचे नेतृत्व करणाऱ्या प्रताप सरनाईकांनी, मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याचं समर्थन केलं। आम्ही याचा या ठिकाणी निषेध करतो जाहीरपणानं आणि तत्काळ ही दरवाढ जर महाराष्ट्र शासनानं आणि एसटी महामंडळानं मागं घेतली नाही, रद्द केली नाही, तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाला छेडावं लागेल। आमच्या या भावना आपण एसटी महामंडळाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लक्षामध्ये आणून द्याव्यात। आमचं निवेदन आपण पुढं पाठवावं आणि ही दरवाढ ही तातडीनं यामधनं रद्द करावी। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन